लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 2 आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। बघा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसले आहात त्या हप्त्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। तुम्हाला मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या ताईला हा 10वा हप्ता हवाय, एप्रिल महिन्याचा हप्ता हवाय, एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचाय। लाडक्या ताईंनो मी तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि लाडक्या ताईंनो दुसरी आनंदाची बातमी देखील खूप जबरदस्त असणार आहे। ती म्हणजे लाडक्या ताईंनो ज्या ताईंना 8वा हप्ता भेटला नव्हता, 10वा हप्ता भेटला नव्हता, त्या ताईंसाठी गुड न्यूज आलेली आहे। ज्या गोष्टी मी तुम्हाला 4-5 दिवस अगोदरच सांगितल्या होत्या त्या गोष्टी आता स्वतः आदिती तटकरे मॅडमनी सांगितल्या आहेत, पण ह्या गोष्टी मी तुम्हाला मागेच सांगितल्या होत्या। तर आता तुम्हाला विश्वास बसला असेल, कारण या चॅनेलवर मी जे सांगते त्या बातम्या एकदम सत्य असतात, खऱ्या असतात आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असते। तर चला थोडाही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता जर कोणाला हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या ताईंना 8वा हप्ता 9वा हप्ता आला नव्हता त्या ताईंनी देखील हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण खूप महत्त्वाची हप्त्याबद्दलची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून लाडक्या ताईंनो तुम्हाला मी परत सांगते, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडक्या ताईंनो कोणी हा व्हिडिओ थांबवायचा नाही आणि चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करायचं आहे। तुमच्यासाठी हे खूप महत्त्वाचं चॅनेल आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सर्व माता भगिनींना माझी विनंती राहील की कृपया करून सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करून घ्या। चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। 2 आनंदाच्या बातम्या काय आहेत, 10व्या हप्त्याची तारीख काय आहे ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि हप्ता वाटप कोणत्या ठिकाणी सुरू झालंय ते देखील या व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअर होणार आहे। तर लाडक्या ताईंनो आजच आदितीताई तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं वाटप अजून संपलेलं नाहीये। बघा लाडक्या ताईंनो हप्ता वाटप अजूनही चालू आहे। ज्या लाडक्या ताईंना 7वा, 8वा किंवा 9वा हप्ता भेटला नाही त्यांनी आता काळजी करायची गरज नाही, हप्ता वाटप अजूनही चालूच आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो तुमचे राहिलेले हप्ते तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार। लाडक्या ताईंनो त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की मागच्या हप्त्याचं वाटप अजून सुरू आहे, वाटपाची प्रोसेस अजूनही सुरू आहे। तर कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत का ज्यांना मागचे हप्ते भेटले नाहीत, त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की आता त्यांना 31 मार्च पर्यंत हप्ते वाटप होणार आहेत। ही झाली बातमी जुन्या ताईंची। त्यानंतर 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच्याबद्दल पण एक मोठी बातमी समोर आली आहे। कोणत्या तारखेला ते भेटणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हप्ता वाटप अजूनही सुरू आहे, त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही। बऱ्याच ताईंना असं वाटत होतं की आमचा मार्च महिन्याचा हप्ता का नाही आला किंवा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता का नाही आला किंवा काहींचे मागचे हप्ते का नाही आले, तर काळजी करायची गरज नाही। तुम्हाला मी 4 ते 5 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं की 31 मार्च पर्यंत हप्ता वाटप सुरू राहणार आहे आणि आता त्याच गोष्टी तुमच्या समोर आलेल्या आहेत। आता ही झाली पहिली बातमी। त्यानंतर दुसरी बातमी ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय, म्हणजे 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता हा नेमका कधी भेटणार। तर लाडक्या ताईंनो बघा बऱ्याच तारखा या ठिकाणी समोर येत आहेत, नेमकी काय बातमी आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, तर लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता कोणाकोणाला हवाय पटापट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर बघा एप्रिल महिन्याचा हप्ता रामनवमीच्या दिवशी देणार असल्याची शक्यता आहे। रामनवमी 6 एप्रिल रोजी आहे, त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत हा हप्ता दिला जाणार असल्याची शक्यता आहे। अगोदर 31 मार्च म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी हा 10वा हप्ता वाटप असल्याची शक्यता होती, पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं गुढीपाडव्याच्या दिवशी हप्ता मिळणं अशक्य आहे, कारण मार्च महिन्यामध्ये ऑलरेडी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते वाटप झाले होते, त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता
हप्ता पण मार्च महिन्यात देणं अशक्य आहे। तर लाडक्या ताईंनो, सर्वांना आनंद झालाय का? तर 10वा हप्ता कोणाला हवाय पटापट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। बघा लाडक्या ताईंनो, ही माहिती सगळ्यात अगोदर आपल्या चॅनेलवर सांगितलेली आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।